जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, धनाजी जाधव यांनी इस्माईल खान यास कैद केले। दुसऱ्याच दिवशी संताजी घोरपडे यांनी अली मर्दन खान यास कैद केले। जिंजीच्या किल्ल्यास वेढा देऊन बसलेले जुल्फिकार खान, असद खान, कामबक्ष यांच्या फौजेची मराठ्यांच्या सैन्याने दानादान उडवली। मद्रासकर इंग्रज वखारवाले आपल्या डायरीत लिहितात, जुल्फिकार खानास अन्नधान्य, सैन्य, रसद जर वेळीच मिळाली नाही तर जिंजीचा किल्ल्यास जो वेढा दिला तो उठवावा लागेल आणि या परिसरातून आपलं सैन्य काढून घ्यावं लागेल। जुल्फिकार खानास हे देखील शक्य नव्हतं, कारण मराठ्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये नव्या दमाच्या सैन्याची भरती झाली होती। जुल्फिकार खानाने छत्रपती राजाराम महाराजांकडे तहाची याचना केली। सोने जड जवारे देऊन त्यांनी तह मान्य करून घेतला। त्या तहात असे ठरले, या सर्व सरदारासह सैन्य यांना वांदी वासला जाऊ द्यावे। संताजी घोरपडे यांना त्यावेळेस असे वाटले की आपण कर्नाटकच्या या प्रदेशामध्ये औरंगजेबाच्या या सर्व सरदारांचा सैन्याचा मोठा दारुण पराभव करावा, औरंगजेबांवर नामुष्कीची वेळ आणावी आणि मराठ्यांचा मोठा विजय संपादन करावा। छत्रपती राजाराम महाराजांनी या गोष्टी ऐकल्या नाहीत, त्यामुळे संताजी घोरपडे जिंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडले। औरंगजेबाच्या छावणीत जिंजीच्या परिसरामध्ये आपल्या सैन्यास अन्नधान्याची आवश्यकता आहे, सैन्याची आवश्यकता आहे ही गोष्ट माहीत झाली। त्यांनी पराक्रमी कासिम खान यास जिंजीकडे पाठवले। ही गोष्ट संताजी घोरपडे यांना माहीत झाली। त्यांनी कावेरी घाट या ठिकाणी संताजी घोरपडे यांनी कासिम खानांवर हल्ला केला। कासिम खान हा तिथून पळून गेला। पुढे कासिम खानाचा पराभव होऊन तो मंदिरात लपला। भीमसेन सक्सेना असे म्हणतो, जर कासिम खान हा मंदिरात लपून बसला नसता तर त्यास संताजी घोरपडे यांनी कैद केले असते। आपल्याला या ठिकाणी गोष्ट लक्षात येईल की संताजी घोरपडे हे छत्रपती राजाराम महाराजांवर नाराज जरी असले तरी त्यांनी स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम हे पुढे देखील अविरतपणे सुरू ठेवले होते।